नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत विधान भवनमध्ये। विशेष म्हणजे विधान भवनचा आजचा हा अधिवेशनाचा 11वा दिवस होता आणि विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आमंत्रित केलं होतं, पण त्या बैठकीला विरोधक हे गैरहजर राहिले। त्यावरून आज अक्षरशः 3 ते 4 वेळा या ठिकाणचं कामकाज बंद पडण्यात आलं आहे, तहकूब करण्यात आलं आहे। आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार तथा ओबीसी नेते अनिल महाजन सर। विशेष म्हणजे तुम्ही ओबीसी नेते आहात, काय सांगाल सध्या ह्या परिस्थितीमध्ये ओबीसींना आरक्षणासाठी दोन्हीच आहे, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुरघुडी होते, कोण दोषी आहे आणि नक्की काय पर्याय निघेल? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे आणि ओबीसीचे संदर्भात दोघं समाजांमध्ये एक तेढ निर्माण करण्याचं हे राजकीय लोक काम करत आहेत। जर मराठा समाजाला जर तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही मराठा समाजाचे जे सत्ताधारी आमदार आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे। सत्ता तुमच्याकडे आहे, सर्व काही तुमच्याकडे, आणि तुम्ही सत्तेत असून विरोधी आमदारांची भूमिका मागतात, हे चुकीचं आहे। त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीनेच राज्य सरकारने वागलं पाहिजे। पण राज्य सरकारची शकुनी मामाची भूमिका आम्हाला दिसते। राज्य सरकार ओबीसीवर 100% अन्याय करेल यामध्ये काही दुमत नाही। त्याचं कारण असं आहे की मराठा समाजासमोर राज्य सरकार 100% झुकणार आहे, मराठा समाजाच्या नेत्यांसमोर राज्य सरकार झुकणार आहे आणि ओबीसी नेत्यांना कुमकुमवत करत आहेत। राज्यभरामध्ये ओबीसी नेत्यांचे अनेक आंदोलनं सुरू आहेत। आम्ही लेखी आश्वासन मागितलं आहे राज्य सरकारकडे की तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, तर तेही राज्य सरकारने दिलेलं नाही आहे। त्यामुळे ही राज्य सरकारची कुवत नाही आहे। तर ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावायचे ही एक भूमिका सरकारची स्पष्ट दिसते। पण यामध्ये आम्ही सरकारला आज इशारा देतो आहे की ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे आम्ही राज्यभर दौरा करणार आणि ओबीसी बचाव आरक्षण ह्या सब्जेक्टखाली आम्ही राज्यभर फिरणार। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना भेटून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि राज्यभर ओबीसी बचाव आरक्षणासाठी आम्ही एक दौरा करणार आहोत। यासाठी शासनाने लक्ष ओबीसीकडे वेधले जावे यासाठी आम्ही हा दौरा करणार आहोत आणि सरकारने ओबीसीवर कुठलाही अन्याय करू नये, अन्यथा आमची लढाई ही रस्त्यावरची असेल आणि एकही आमदाराला आम्ही विधानसभेमध्ये निवडून येऊ देणार नाही। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी हा निर्णायकारक मतदान आहे आणि निर्णायकारक असल्यामुळे ओबीसी समाजाला गृहीत सरकारने धरू नये। जर पुढे तुम्हाला सरकारमध्ये जर तुमचे आमदार निवडून आणायचे असतील तर ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, आज असा आम्ही इशारा देत आहोत ओबीसी समाजातर्फे। अगदी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या आजच्या हे अधिवेशनामध्ये देखील 2 दिवस झाले, 2 दिवसामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये याच प्रकरणावर झुंबत आहे। पण तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये दोषी कोण आहे, सत्ताधारी आहे का विरोधक आहे? नाही, यामध्ये विरोधकांची तर काही चुकी म्हणता येणार नाही, कारण ते विरोधातच आहेत। पण सत्ताधारी पक्ष 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांना हवा तो ते निर्णय ते घेऊ शकतात। पण ते हे ओबीसीचं आणि मराठ्यांचं घोंगडं भिजत ठेवायचं, इकडे ओबीसीला पेटवायचं, तिकडे मराठ्यांना पेटवायचं आणि ह्या राज्यामध्ये एक जातीयवाद निर्माण करायचा, हे राज्य सरकारचं काम आम्हाला दिसतं आहे। त्यामुळे राज्य सरकारने एक ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि ठोसपणे राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, आम्हाला लेखी आश्वासन दिलं पाहिजे। याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील वारंवार छगन भुजबळ यांच्यावरती आरोप करत आहेत की या ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा या ठिकाणी ओबीसीला पेटवल्या जात आहे। काय म्हणताय तुम्ही, काय उत्तर द्याल या संदर्भात? एक लक्षात घ्या, छगनराव भुजबळ साहेब हे ओबीसीचे वर्षानुवर्षे लढाई लढत आहेत, वर्षानुवर्षे कधी दंगल घडली नाही आणि आता ही दंगल घडणार आहे का? मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजासाठी लढत आहेत, ते त्यांच्या समाजासाठी मोठे नेते आहेत। भुजबळ साहेब ओबीसीसाठी लढत आहेत, भुजबळ साहेब हे ओबीसी समाजासाठी मोठे नेते आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी किंवा मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्यांनी ओबीसीच्या नेत्यांवर आरोप करू नये किंवा पोरगटपणा करू नये। उलट ओबीसी समाजाला पण आम्ही म्हणतो आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसीमधूनच का घेत आहेत तुम्ही? तुम्हाला सेपरेट आरक्षण मागा ना। जे काही आमदार खासदारांना तुम्ही निवडून देतात, आता काही खासदारांना तुम्ही निवडून दिले, त्या खासदारांना प्रश्न विचारा ना, ओबीसीमध्येच का तुम्ही आरक्षण मागतायत? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे। ओबीसीमधनं कदाचित आम्ही त्यांना आरक्षण मिळू देणार नाही आणि त्या तत्वाला आमचं ओबीसीचा मराठा समाजाला विरोध असेल आरक्षणापुरता। याच्यानंतरही आज शंभूराजे देसाई यांची आम्ही मुलाखत घेतली, त्या संदर्भात त्यांनी देशोन्नतीशी बोलतानाही सांगितले की विरोधक कालच्या बैठकीला गैरहजर होते, याला सगळ्यात जबाबदार विरोधक आहे
आणि आम्ही मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला दाखवून देऊ की विरोधकच या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करायला तयार होत नाही आहे. पण निर्णय विरोधक घेणार आहे का सत्ताधारी पक्ष घेणार आहे, हा महत्त्वाचा विषय आहे ना. विरोधक जरी समजा उपस्थित नसला तर तुम्ही निर्णय घेणारे सत्ताधारी पक्ष आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाची ही मागणी चुकीची आहे. अगदी या आपल्यासोबत होते तर अनिल महाजन सर, वरिष्ठ पत्रकार. विशेष म्हणजे त्यातल्या त्यात ते ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी नेत्यामध्ये त्यांनी आजच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका, अधिवेशनाचा अगदी शेवटचा टप्पा असतानाही अद्यापही यावरती कुठलाही पर्याय निघाला नाही. आणि जर ओबीसीला ओबीसीचं आरक्षण जर आरक्षणाला धक्का लागला तर नक्कीच या ठिकाणी आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, असं अनिल महाजन यांनी आपल्याला सांगितलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, विधान भवन, मुंबई.